रोख स्वरूपात दंड आकारू शकतात का आणि आपल्याला ते देणं बांधील आहे का? तर त्याचं उत्तर नाही. कॉर्पोरेशनचा कायदा किंवा तत्सम कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कॉर्पोरेशन पोलिसांकरवी रोख दंड वसूल करू शकत नाही, असा त्यांना कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. सो किंवा त्याच्यावरती काही प्रक्षोभक भाष्य केलेलं असो, लिखाण टिप्पणी केलेली असो, अवमानकारक किंवा बदनामीकारक कुठली पोस्ट असो, तर मूळ पोस्ट करणाऱ्याला क्रिमिनल ऍक्शन फेस करावी लागणार का? गुन्हेगारी कायद्याअंतर्गत मूळ पोस्ट करणाऱ्याची जबाबदारी काय? तर या केस मधनं सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलेलं आहे की मूळ पोस्ट करणारे हे फक्त त्यांच्या पोस्ट संदर्भात जबाबदार राहतील आणि इतरांनी केलेली पोस्ट असेल त्याकरता मूळ पोस्ट करणारे जबाबदार नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पोस्ट केली एखादी, फेसबुक लाईव्ह केलं, व्हॉट्सअपवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही पोस्ट केली आणि ती कायदेशीर असली, पण त्याच्या खाली कोणीही टीका टिप्पणी केली ज्याच्यात बेकायदेशीर मजकूर असू शकतो, त्याच्याकरता तुम्ही जबाबदार धरले जाऊ शकत नाही. हे स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाच्या या ऑर्डरमध्ये झालेले. त्याला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी टू व्हीलर पार्क चुकीच्या ठिकाणी केली, त्याबद्दल त्यांनी जे काही चलन आहे ते त्यांनी ऑनलाईन भरलेलं असताना देखील त्यांच्यावरती कॅश दंड देण्याचा जो दबाव टाकला तो त्यांनी फेसबुक लाईव्ह केला. त्यामुळे यांनी ते फेसबुक लाईव्ह केलं, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या टीका टिप्पण्या आल्या. महिला पोलीस अधिकारी होत्या, पण व्हिडिओ जे काही फेसबुक लाईव्ह केले त्याच्यात कुठलंही अश्लील किंवा अवमानकारक किंवा अपमानजनक त्यांनी भाष्य केलं नव्हतं किंवा अशी दृश्य पण नव्हती. पण त्याच्या खाली टीका टिप्पणी करणारे जे अनोळखी इसम आहेत त्यांनी केलेली, त्यात त्यांचा दोष काय होतं? त्यावेळेला त्याला प्रचंड यातना भोगायला लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 27/11/2022 रोजी ही घटना घडली आणि 27/11/2024 ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. म्हणजे 2 वर्ष पूर्णपणे आम्ही दबावात होतो. माझी नोकरी आधी होती, मी DRDO मध्ये सर्व्हिसला होतो. FIR झाल्यामुळं तो पण प्रश्न येतो की याच्यावर गुन्हा आहे आणि आपल्याला गुन्हेगार आहे असं वाटायला लागतं. आणि त्यानंतर मग पोलीस चौकी का अलाउड केली शासनाने किंवा कॉर्पोरेशननी, हा प्रश्न देखील मी त्यात मांडला. त्यामुळं 11,000 लोकांनी ते व्हायरल झाल्यामुळं पाहिलं. त्यामुळे पोलिसांनी हे माझ्यावरती आकसाने केलं. मला त्यांनी दुपारी 29 तारखेला दुपारी 3:30-4च्या दरम्यान फोन केला, मी बेंगलोरला असताना, की तुम्ही तो व्हिडिओ काढून घ्या. विक्रम गौड म्हणून जे इन्स्पेक्टर होते त्यांनी. तो आपके वक्त कुछ अनाउंस नहीं किया नहीं है और वैसा अनाउंस नहीं करते हैं. ये मेरा खुद का अनुभव है. बहुत सारे लोगों ने ऐसा किया है और उसके बारे में भी मेरा एक दूसरा पोस्ट बहुत वायरल हो गया था जो इसके बारे में था, अपना स्पीड का चलन. तो वो चलन का रद्द किया था उन्होंने. वो मेरा पोस्ट था, वो भी वायरल हो गया था. तो उसकी वजह से उनको पता है कि ये सागर है, ग्राहक पंचायत का आदमी, अभी इनको पकड़ेंगे ऐसा. उस वक्त आपको पहले नोटिस वगैरह कुछ आया कि डायरेक्ट पत्रकार का ही आपको फोन आया था? डायरेक्ट पत्रकार का. नोटिस वगैरह आपको कुछ भी नहीं देता उन्होंने? नहीं. अभी हमारे पास लोग आते हैं, बिल्डर लोगों ने उनको इलीगल घर बेचा है, बिल्डर लोगों ने हमको पोजेशन नहीं दिया है. तो 1963 का जो एक्ट है, मोपा एक्ट या रेरा एक्ट, उसमें प्रोविजन है कि आप FIR कर सकते हैं. मगर पुलिस उसका FIR नहीं लेता है और इधर इमीडिएटली FIR करते हैं. और वो भी मैंने कुछ नहीं किया है, कुछ लोगों ने गाली गलौज किया होगा, ठीक है, उनके ऊपर आप करो. और उसके बारे में भी कोर्ट ने बताया उनको. तुमच्या सर्वांच्या मार्फत इंडियन पिनल कोड 500 म्हणजे डिफेमेशन
हा जो कलम यांच्यावर लावण्यात आला, हा कलम FIR मध्ये लावण्याचा कुठल्याही पोलिसांना कायदेशीर अधिकार नसतो. CRPC मध्ये असं नमूद केलेलं आहे की कलम 500 अंतर्गत डिफेमेशनचा गुन्हा नोंदवायचा असेल तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कडे प्रायव्हेट तक्रार नाही आहे. CRPC 199 मध्ये याची तरतूद स्पष्टपणे दिलेली आहे आणि हे जे मी बोलत आहे हे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या ऑर्डरमध्ये देखील नमूद केलेलं आहे.